नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 31 जुलै बुधवार, काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52,16,000 लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून मंगळवारी जारी करण्यात आला। या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल। तसेच फक्त 14.2 किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। छत्रपती संभाजीनगरमधील ऑरिक सिटीमध्ये 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या उभारणीसाठी मुंबईत बुधवारी परस्पर सामंजस्य करार होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट 2023 मध्ये जपान दौऱ्यावर असताना या प्रकल्पाबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती। कंपनीसमोर गुजरात, तामिळनाडू आणि महाराष्ट्र असे 3 पर्याय होते। त्यांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे। या प्रकल्पात 8,000 जणांना प्रत्यक्ष तर 16,000 जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असा दावा सरकारने केला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे। येत्या 9 ऑगस्टपासून एसटी महामंडळातील 13 संघटनांनी संप पुकारला आहे। यामुळे राज्यात लालपरीचे चाके थांबणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। गेल्या वर्षीच्या म्हणजेच 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। त्याचा GRही निघाल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। आरोग्य सेविकांना 2,000 तर आशा सेविकांच्या वेतनात 5,000 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। ही वाढ 1 ऑगस्टपासूनच्या पगारात मिळणार असून प्रसूती रजा, 5 लाख रुपयांचा गट विमा लागू करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे। सामंत यांच्या आश्वासनानंतर 45 दिवसापासून आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस झाला आहे। विदर्भातही पावसाने चांगलीच हजेरी लावली होती। गेले 4 दिवस पावसाचा जोर कमी झालेला असतानाच आता पुन्हा कोकण, विदर्भाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे।